बिग वन प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं आपण पाहतोय. मर्जीनंच या तरुणासोबत गेल्याचं तरुणीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. जबरदस्तीने तरुणीचा जबाब घेतला असल्याचं पडळकरांनी म्हटलंय. तरुणीच्या व्हिडिओवर पडळकरांनी दावा केलाय. बिग वन तरुणी अपहरण प्रकरणात आता वेगळं वळण लागलंय. काल या तरुणीचं अपहरण करण्यात आलेलं होतं, मात्र भावाच्या आणि आईच्या डोळ्यात मिरची बुक्की टाकून यावेळी तरुणीचं अपहरण केलं अशी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली होती. मात्र आज या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे बिग वन मधील तरुणीने स्पष्टीकरण दिलंय, तर दुसरीकडे हा मोर्चा बिग वन मध्ये निघालेला आहे. मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय. मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे. तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे. निलेश, काय परिस्थिती आहे सध्या? कारण मोर्चा ज्यांनी केला ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गोविना, खरं तर बिग वन पोलीस स्टेशनच्या समोर हा मोर्चा जो आहे तो आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आता या ठिकाणी या प्रकरणाला वेगळं वळण लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर सुरुवातीला या मुलीचं अपहरण केलं गेलं असा बनाव झाला होता, मात्र ज्या पद्धतीने मुलीने व्हिडिओ जो आहे तो जारी केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे तिने सांगितलेलं आहे की मी माझ्या मर्जीने आलेले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता मुलीची संमती असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मात्र हा सगळा बनाव केला जातोय, मुलीवर दबाव टाकला असल्याचं आता काही संघटना आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, त्यांनी या ठिकाणी मत मांडलेलं आहे. त्यामुळं हे प्रकरण कुठंतरी शांत करण्यासाठी मुलीकडे जबरदस्ती हा व्हिडिओ बोलून घेतल्याचा आहे या ठिकाणी आता चर्चा सुरू झालेली आहे. मात्र जर इथली परिस्थिती सांगायची झाली तर आता बिग वन पोलीस स्टेशनच्या समोर मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत, स्थानिक नागरिक असतील तर विविध संघटना ज्या आहेत त्या या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आता या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते या ठिकाणी आता गोपीनाथ पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की काय प्रकरण होतं, पोलिसांकडे दबाव टाकला जात होतं काय, याची माहिती जी आहे ती आता या ठिकाणी घेतली जात आहे. मात्र ज्या पद्धतीने तो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामुळे आता इथले जे स्थानिक लोक जे आहेत ते आता या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. जय श्रीरामच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण रंगवलं जात होतं आता तो प्रकार या ठिकाणी नसल्याच्या या ठिकाणी चर्चा सुरू झालेल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने हा प्रकार संपूर्ण घडला होता, ज्या पद्धतीने मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं, मग तो प्रकार काय होता याचा या ठिकाणी आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र बिग वन मधली परिस्थिती सांगायची झाली तर बिग वन मध्ये तणावजन्य परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळतात. राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातली हिंदू संघटना असतील किंवा धनगर समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, त्यांचे नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आक्रमक भूमिका या ठिकाणी सगळेच कार्यकर्त्यांनी घेतल्याची आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नव्हतं, काही महिला सुद्धा आहेत, त्यांनी या ठिकाणी आपल्या तीव्र भावना ज्या आहेत ते व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात. मात्र आता या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी दोन्ही आमदार जे आहेत ते या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळतात. मात्र पोलीस स्टेशनच्या बाहेर जर बघितलं तर जनसमूह हा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांच्यामध्ये चीड ही आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की काय प्रकरण झालं हे समोर आलं पाहिजे ही भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. मात्र आताची परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी आता पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. कारण लोकांची जी संख्या आहे ती मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रणचं 2 पथक जे आहेत ती या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील ते वरिष्ठ अधिकारी जे आहेत पुणे ग्रामीणचे एसपी त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करत आहेत. नेमका आढावा घेतला जातोय, नक्की हे प्रकरण काय होतं, मग सुरुवातीला अपहरणाचा बनाव का केला, नंतर पुन्हा स्वतः जी मुलगी आहे पीडित मुलगी तिने माझी संमती असल्याचा व्हिडिओ जारी केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण दिशाभूल केलं जातंय का असा या ठिकाणी संशय व्यक्त केला जातोय. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आता आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाते. मात्र हे पीडित मुलगी जी आहे किंवा अपहरण करणारे जे 2 तरुण जे होते त्यांचा तपास अजूनही लागलेला नाहीये.
राज्याबाहेर असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. मात्र पोलिसांनी आतापर्यंत जी माहिती दिली आहे त्या माहितीमध्ये पीडित मुलगी असतील किंवा तरुण असतील हे एकमेकांच्या संपर्कात होते काही महिन्यांपासून. अर्थात ते एका शेजारीच राहत होते, त्यामुळं रोजची त्यांची ओळख असल्याची पण या ठिकाणी माहिती मिळत बरं आहे. निलेश, मात्र आता- धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेमसंबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन नये. मी माझ्या मर्जीने आले.